आणि यानंतर आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी, कारण लासलगाव मनमाडसह नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादकांना अच्छे दिन येणार आहेत। कांद्याच्या सरासरी भावामध्ये क्विंटल मागे 490 ते 650 रुपयांची वाढ झाली आहे। सध्या कांद्याला प्रति क्विंटल 3390 ते 3550 रुपये इतका भाव मिळतो आणि त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालंय। बोगस दिव्यांग प्रमाणपत्र मिळवत पूजा खेडकरनं यूपीएससीची परीक्षा दिली, मात्र दुसरीकडे खऱ्या गरजवंतांना मात्र दिव्यांग प्रमाणपत्र मिळत नसल्यानं स्पर्धा परीक्षांपासून वंचित राहावं लागतंय। जे हॉस्पिटलकडून 40% दिव्यांग असल्याचा अहवाल देऊनही वंदना पवार या तरुणीला नाशिकच्या शासकीय रुग्णालयाकडून दिव्यांग प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप करण्यात आलाय। तर गेल्या 2.5 वर्षांपासून वंदना दिव्यांग प्रमाणपत्र मिळवण्यासाठी नाशिकमधील शासकीय रुग्णालयाच्या खेटा घालतीये। विशेष म्हणजे याच रुग्णालयाने एकाला अर्जही केला आणि त्याच दिवशी दिव्यांग प्रमाणपत्र मिळाल्याची माहिती मिळाली आहे। मात्र असं असताना देखील वंदनाला वेगळा न्याय का, असा सवाल या निमित्तानं उपस्थित केला जातोय। वंदना स्पर्धा परीक्षेची तयारी करते, मात्र प्रमाणपत्र मिळत नसल्यानं तिला अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय। आता UDID द्या, म्हणजे माझं रिअल म्हणजे आता मेडिकल बोर्ड जे महाराष्ट्रामध्ये त्यांनी मला जे दिलेलं आहे त्यानुसार मला UDID प्रमाणपत्र मिळावं। फक्त प्रमाणपत्रासाठी हा संघर्ष। मला आधी माझ्याबरोबर हे सगळं मी 3 वर्षापासून संघर्ष करत होते, पण ज्यावेळेस मला आता टीव्हीवर न्यूज कळाली, नंतर आधी पण मॅटमध्ये ज्या मुलावर केस पडली, त्यानंतर मला ज्या मुलांनी केस टाकली, माझ्याबरोबर अभ्यास करणारे काही मुलं आहेत, त्यांनी मला माहिती दिली की माझी सगळी इन्फॉर्मेशन त्या मुलाकडे होती। मी कॉम्पिटिटर होती त्याची, मला मुख्य परीक्षेला किती मार्क्स होते आणि ज्या महिन्यामध्ये माझं मल्टिपल कॅटेगरीतून सिंगलमध्ये टाकलं, त्याच महिन्यात त्याला एका रात्रीतून, म्हणजे आज नोंदणी केलेली आहे, माझ्याकडे तो कागद आहे आणि उद्या सर्टिफिकेट दिलेलं आहे त्याला। आणि या बातमीनंतर पुन्हा एकदा वळूयात झटपट बातम्यांकडे। पाकव्याप्त गिलगिट बाल्टिस्तान या परिसरामध्ये हायड्रो पॉवर प्रोजेक्ट बनतोय आणि या प्रोजेक्टला स्थानिकांनी कडाडून विरोध केलाय। तर या प्रोजेक्टमुळे परिसरामधलं पर्यावरण धोक्यात येणार आहे। स्थानिक देशोधडीला लागण्याची भीती सुद्धा त्यांनी व्यक्त केली आहे। काश्मीरमध्ये सुद्धा स्वातंत्र्य दिनाचा उत्साह पाहायला मिळतोय। दोडा इथल्या चेनाब नदीवर बनवलेल्या पुलाला आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे। तिरंगा रंगामधील रोषणाईनं हा पूल झळाळून निघालाय। स्वातंत्र्य दिनानिमित्तानं देशभरामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले। लडाखची राजधानी लेहमध्ये तिरंगा रॅली काढण्यात आली। लष्कराच्या जवानांनी ही तिरंगा रॅली काढली होती। स्वातंत्र्य दिनानिमित्तानं श्रीनगर शहर सुद्धा आता रोषणाईनं झळाळून निघाले। शहरामधील लाल चौक, दल लेक परिसर आणि इतर प्रमुख भागांमध्ये आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे। तिरंगा रंगानं शहर झळाळून निघालंय। उत्तर प्रदेशमधील मथुरा शहरात सुद्धा स्वातंत्र्य दिनानिमित्तानं आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे। अनेक प्रमुख रस्त्यांवर तिरंगा रंगांमधील रोषणाई करण्यात आलेली आहे। या रोषणाईमुळे शहर झळाळून निघालंय। संरक्षण संशोधन आणि विकास संस्था DRDOनं तामिळनाडूमधील सुलूर इथं सगळ्यात मोठा आंतरराष्ट्रीय हवाई सराव तरंगशक्ती सराव आयोजित केला आणि या सरावामध्ये 51 देशांना सुद्धा आमंत्रित करण्यात आलंय। तामिळनाडूमध्ये स्वातंत्र्य दिनाआधी 2 दिवस हेलिकॉप्टरची प्रात्यक्षिकं करण्यात आली। भारतीय वायुसेनेकडून सारंग हेलिकॉप्टरची